मुंबईच्या ओमकार भजन मंडळी आणि चॅरिटेबल ट्रस्टची होते देशभर चर्चा. लोकलमधील इतक्या गर्दीत हे कसे शक्य, असा सर्वांना पडतोय प्रश्न. मुंबई लोकलमधील ती चित्कार गर्दी बघितली की मुंबईचे लोकलने इतक्या गर्दीत प्रवास करतातच कसा, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण मुंबईकरांना मात्र गर्दी, वेळेचे बंधन याची सवय झालेली आहे. लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. याच लाईफलाईनने लाखो लोक, ज्यात नोकरदार वर्गापासून तर सामान्य माणसांचा समावेश आहे, प्रवास करतात. काही लोकांच्या प्रवासाचा पल्ला लांब असल्याने आपल्या विरंगुळ्यासाठी त्यांनी भजनी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाला त्यांनी ओमकार भजन मंडळ आणि चॅरिटेबल ट्रस्ट असे नाव दिलेले आहे. या मंडळाच्या 21व्या वर्धापन दिना दिवशी त्यांनी लोकलमध्ये 56 भोगाचा नैवेद्य देवीला अर्पण केला. ज्या लोकलच्या डब्यात साधे पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, त्या ठिकाणी इतके करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. पण ही भजनी मंडळी ते करतात. आणि कौतुकास्पद बाब अशी की या उपक्रमादरम्यान जमा होणारा पैसा समाजसेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी वापरला जातो.